जयश्रीताई पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा घेतलेला निर्णय अनैसर्गिक आहे। लोकांना त्यांचा हा निर्णय रुचणार नाही। काँग्रेसच्या विचारधारेच्या विरोधात त्यांनी जाऊ नये अशी आमच्या कुटुंबाची इच्छा आहे। भाजपमध्ये जाण्याचा निर्णय त्यांनी कोणाच्या दबावाने घेतला हे त्यांच्याशी बोलल्यावरच कळेल असं मत सांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार विशाल पाटील यांनी व्यक्त केलं आहे। विधानसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी केल्यानंतर जयश्रीताई पाटील यांना काँग्रेसने पक्षातून निलंबित केलं होतं। त्यानंतर त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या चर्चा सुरू होत्या। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी त्यांच्या चर्चाही अंतिम टप्प्यात आल्या असतानाच त्यांनी अचानकपणे भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब केलं। पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार सुधीर गाडगिळ, आमदार सुरेश खाडे, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार यांनी श्रीमती पाटील यांची त्यांच्या विजय बंगल्यावर जात भेट घेतली। त्यांच्या भाजप प्रवेशाचा मार्ग खुला केला। बुधवारी मुंबईमध्ये त्यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश होणार आहे। याबाबत खासदार विशाल पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, जयश्रीताई पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा घेतलेला निर्णय अनैसर्गिक युती ठरेल। त्यांनी कोणाच्या दबावातून हा निर्णय घेतला माहीत नाही, पण लोकांना हा निर्णय रुचणार नाही। वसंतदादा घराणे काँग्रेसच्या विचारांशी ठाम आहे। या विचारांच्या विरोधात त्यांनी जाऊ नये अशी कुटुंबाची इच्छा आहे। याबाबत त्यांच्याशी चर्चा करू असंही खासदार पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितलं। दरम्यान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्यालाही भाजप प्रवेशाची ऑफर दिली आहे, पण आपण कुठेही जाणार नाही असंही खासदार पाटील यांनी सांगितलं। आजच बातमी कळाली, नुकतंच बातमी मिळाली की त्यांनी आज पालकमंत्री यांनी त्यांची भेट त्यांच्या निवासस्थानी जाऊन घेतलेली आहे। कार्यकर्त्यांनी त्यांना भाजपमध्ये जाऊया असं काय चर्चा झाल्याचं कळते। व आता ती काय ऑफिशियल मीटिंग नसल्यामुळे तर वृत्तांत काय कळलेलं नाही। मात्र तसं काय त्यांच्याकडे निर्णय झाला असेल तर त्याची कल्पना आम्हाला नव्हती। निश्चितच जयश्रीताई ह्या काँग्रेसमध्ये होत्या, त्यांना बंडखोरीनंतर निलंबित केलं होतं। पुन्हा त्यांना काँग्रेसमध्ये घेऊन त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन महापालिका निवडणूक लढवायची आमची इच्छा होती। त्यांनी असा निर्णय अजून जर फायनल झाला नसेल तर तो त्यांनी बदलावा, यासाठी विश्वजित कदम निश्चितच प्रयत्न करतील, त्याच्यासोबत आम्ही आहेत। शेवटी आपण ह्या काँग्रेसच्या विचारधारेबरोबर काम करत आलेलं कुटुंब म्हणून मदन भाऊंच्या कुटुंबांकडे पाहतो, म्हणजे आमच्या कुटुंबाकडे पाहतो। आणि ही तशी जर निर्णय त्यांनी शेवटपर्यंत नेला तर ही अनैसर्गिक युती होईल, जशी पूर्वीसुद्धा 1999 सालीसुद्धा झाली होती। आणि त्यामुळे इलेक्शनला पुन्हा फटका बसला होता। मला वाटत नाही त्यांची लोक हा निर्णय स्वीकारतील। आणि